प्राजक्ता माळी मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक नाव, ज्याने अभिनय, निवेदन, व्यवसाय आणि साहित्य अशा अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे। नुकतीच एका मुलाखतीत तिने तिच्या क्रश बद्दल खुलासा केला आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली। काय बोलली प्राजक्ता, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पटलं तर घ्या या चॅट शो मध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रेची स्टार निवेदक प्राजक्ता माळीने हजेरी लावली होती। यावेळी बोलताना प्राजक्ता म्हणाली की वैभव तत्ववादी माझा क्रश होता। वैभव एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, त्याचा चॉकलेट बॉय वाला लुक आणि एक दमदार अभिनयासाठी ओळखला जातो। प्राजक्ता पुढे म्हणाली की मी कॉफी आणि बरच काही हे चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या प्रेमात पडले आणि अगदी माझ्या आईला विचारलं की आई, तुला हा जावई म्हणून चालेल का। प्राजक्ता आणि वैभव यांनी एकत्र दे धक्का नावाचा एक चित्रपट केला असून प्राजक्ता एक यशस्वी उद्योजिका देखील आहे आणि तिची स्वतःची प्रोडक्शन कंपनी आहे। प्राजक्ताने माझं घर माझी माणसं या लोकप्रिय मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते। प्राजक्ता आणि वैभव यांच्यातील या क्रशचे पुढे काय झाले हे माहित नाही, तरीही चाहत्यांना हा किस्सा खूप आवडला आणि सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत। काही जणांनी प्राजक्ताच्या निवडीचे कौतुक केले तर काही जणांनी वैभव आणि प्राजक्ता यांना एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे। प्राजक्ता सध्या तिच्या करिअर मध्ये व्यस्त आहे आणि अनेक नवीन प्रकल्पांवर काम करत आहे। तिच्या चाहत्यांना आशा आहे की लवकरच तिला तिच्या प्रेमातही यश मिळेल। तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आमच्या मॅक्स वुमन या प्लॅटफॉर्मला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।